शिवदर्शन ट्रेडिंग कंपनीचे संचालक किरण दाभळे आलेले. सहर्ष स्वागत. स्वस्तिक पोहा उद्योजक डांगरे वकील, स्वस्तिक पोहा उद्योजकांकडे जाऊन या तुम्ही आज संध्याकाळपर्यंत. स्वस्तिक पोहा उद्योजक कॉन्ट्री त्यांची ऍड लावून द्या. डांगरे वकील हा माईक घेऊन जा. स्ट्राईकला येणाऱ्या खेळाडूचे नाव काय आहे? कृपया दोघं टीमचे 12वे प्लेयर यांनी कॉमेंटेटर जवळ यायचं आहे. कृपया फास्ट. हा आला आला. देव मामलेदार यशवंतराव क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2025 चा आज 5वा दिवस. सुपर 8 सामने आज रोजी खेळवण्यास सुरुवात होत आहे. पहिला सामना फायटर 11 वर्सेस ओनियन किंग्स. फायटर 11 ने टॉस जिंकून गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोघं टीम्सला देव मामलेदार यशवंत क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक शुभेच्छा. वेलकम. एक मिनिट थांबा. गाडी बाहेरून आणा. कृपया गाडी बाहेरून आणा. खेळ चालू होतोय. गाडी बाहेरून आणा पटकन. प्ले. जमीर भैयाची इथे उत्कृष्ट फिल्डिंग. मनसुब शेखचा रिव्हर्स स्वीप छान.
देव मामलेदार क्रिकेट क्लब की तरफ से खेले जाने वाले इस टूर्नामेंट में 16 टीमों का यहाँ पे भागीदारी थी। 16 टीमों के बीच खेले गए मुकाबले में यहाँ पे 8 टीमों ने अपने घर का रास्ता निकाला है। बची हुई 8 टीमों के बीच यहाँ पे सुपर 8 के सामने खेले जा रहे हैं। यहाँ पे आज का सामना ऑनियंस किंग और फाइटर 11 के बीच खेला जा रहा है। अगली गेंद लेके गेंदबाज तैयार। फुल टॉस गेंद थी, लो फुल टॉस गेंद थी, कवर में खेला गया ये शॉट और दूसरे रन मिस फील्ड की वजह से आज दूसरा रन पूरा कर लिया है। यॉर्कर करना चाहते थे लेकिन वो लो फुल टॉस हो गई। अगली गेंद लेके गेंदबाज तैयार। शॉर्ट बॉल थी, पुल कर दिया है हवा में। देखते हैं कि ये चौका है या छक्का, और ये चौके का इशारा अंपायर की तरफ से। बहुत ही शॉर्ट गेंद की थी। अभय अभय समोरच बैस मंडपात खुर्ची ठेव। हॅलो 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 चेक चेक सर निश्चितच आपण बघतोय श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा आयोजित आमदार चषक 2025 आणि या आमदार चषकाचा आज महत्त्वपूर्ण दिवस सुपर 8चा अर्थातच क्वार्टर फायनलचा आजचा दिवस आणि या क्वार्टर फायनलच्या दिनी आपण पहिला सामना आपण बघतोय फायटर 11 सटाणा वर्सेस ओनियन किंग सटाणा अर्थातच सटाण्याच्या ज्या दोन संघांमधला हा सामना, परंतु सटाण्याच्या या दोन संघांमधला सामन्यामध्ये हा पहिला सामना आपल्याला बघायला मिळतोय। तर विकेटचं पतन आहे। बागलाण तालुक्याची ही भव्य दिव्य स्पर्धा, सटाण्याची ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, कारण पहिल्यांदा सटाणा या तालुक्यात एवढ्या मोठ्या पारितोषिकाची ही स्पर्धा भरवली गेली। निश्चितच आयोजकांचं विशेष कौतुक असेल। या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण बघतो 1,11,111 रुपये मान्य दिलीपजी मंगळ बोरसे साहेब आपल्या बागलाण तालुक्याचे विद्यमान आमदार, की ज्या व्यक्तीचं नाव जिथे जिथे घेतलं जाईल ना तिथे तिथे सामाजिक क्षेत्रातलं एक मोठं क्रांतिकारक म्हणून ते नावारूपाला आलेलं एक मोठं नाव आहे। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,111 रुपये मान्य सुनील दोदा मोरे माजी नगराध्यक्ष। त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 51,000 रुपये मान्य सुनीलजी महाजन सामाजिक कार्यकर्ते। या स्पर्धेसाठी ट्रॉफीचं सौजन्य दिले मान्य विलासजी दंडकबाळ सामाजिक कार्यकर्ते। अशा महत्वपूर्ण व्यक्तींनी या स्पर्धेला आर्थिक हातभार लावला आहे। त्या कारणास्तव ही स्पर्धा एक मोठ्या नावानुसार ओळखली जाणार आहे। गेल्या 4 दिवसापासून ग्लोबल टेनिस क्रिकेट याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय आणि आज या स्पर्धेचा एक महत्वपूर्ण दिवस आणि मैदानाच्या आत आपण बघतोय संबंध नाशिक टेनिस क्रिकेट मध्ये एक लौकिकतेने आणि स्वतःचे जीवन क्रिकेटच्या इतिहासात एक वेगळ्या फॉर्म मध्ये असणारा मनमाडचा शहंशाह मनसुफ शाह आज सटाणा या नगरीत या आमदार चषकात खेळायला बघायला मिळतोय। की ज्या मनसुफ शाहनं स्वतःच्या ताकदीनं स्वतःच्या मेहनतीनं मालेगाव तालुक्यातली आणि नाशिक जिल्ह्यातली एक मानाची स्पर्धा जी आताच गेल्या 2 दिवसापूर्वी संपन्न झाली छत्रपती चषक, तो चषकाचा मानकरी ठरलेला हा मनसुफ शाह। खोलवर टाकलेला बॉल सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि या प्रॉपर कनेक्शन नाही या कारणास्तव एकही धाव नसेल। या सामन्याचं चित्र जर का आपण बघितलं तर 1.3 षटकाचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आत घडतोय। 9 धावा धावफलकावर आहेत, एका विकेटचं पतन झालंय। 8 षटकांचा हा सामना। खोलवर टाकलेला बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये लॉंग द कार्पेट घेऊन खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेडूला उचलेल वेचेल फेकेल तोपर्यंत
दुहेरी तिथे घेतली जाते. 2 धावा इथे ऍड होतील आणि या 2च्या मदतीनं आता मात्र डबल फिगर मध्ये धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. 11 धावा धावफलकावर. रिव्हर्सचा अटेम्प्ट प्रॉपर कनेक्शन झालं होतं परंतु क्षेत्र फार मोठं आहे. डबलचा कॉल आहे. रिस्क आहे परंतु रिस्क आहे तिथे मनसुख शहा यांचा इश्क आहे. तिथेच त्यांना माहिती आहे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल कारण तितका महत्वपूर्ण हा सामना आहे. जिंकलं तर आपल्याला सेमीफायनल मध्ये दाखल व्हायचंय आणि सेमीफायनल मध्ये दाखल व्हायचं आहे ना तर मग त्या जबाबदारीनं त्या ताकदीनं आणि त्या मेहनतीनं मैदानाच्या आत खेळणं फार गरजेचं आहे. फुलटॉस परंतु त्या फुलटॉसला सुद्धा सरळ पाठनं खेळून काढलाय. ते डायरेक्ट हिट राहिली असती तर निश्चितच मनसुखला माघारी परतावं लागलं असतं. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकाच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्या 14. एक गडी बाद टीम ओनियन किंग्स OTU DJ. धन्यवाद. आवाज वाढवायचा आहे. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे आणि तिसऱ्या षटकाला घेऊन आलाय गोलंदाज शाहरुख शेख. सरळ बॅटने खेळून काढलाय. ओव्हर द मिड ऑफ खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये आहे तिथे तेजस. मात्र फक्त एक सिंगल आणि एका धाब्यावर इथे संतुष्टी मानावी लागणार आहे. तसं बघायला गेलं तर या मैदानावरचा इतिहास आहे. या मैदानावरती जो खेळाडू मेहनत गेला त्याच खेळाडूला इथे यश मिळेल. इतक्या सहज साध्या आणि सोप्या पद्धतीने धावा घेता येणार नाहीये. फलंदाजीसाठी या मैदानाचा घेर थोडा मोठा आहे आणि काही जागी छोटा घेर परंतु तो काही जागी जो छोटा घेर आहे ना त्या छोट्या घेर मध्ये धावा मिळवणं सुद्धा. लॉफ्ट केलाय बॉल. हा देखील पाहिजे तितक्या उंचीवर नाहीये. तेजस पिंपळसे काय वाऱ्याच्या वेगाने धावून आलाय. एकच सिंगल आणि त्या एका सिंगलनं धावफलक पुढे सरसावेल 16 या अंकावर. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळून काढला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला उचललं जाईल फेकलं जाईल. अंतर खूप आहे आणि त्या खूप वरच्या अंतरानं सुद्धा मिळते धाव तर मग घ्यायला काही हरकत नाहीये आणि तेच बघायला मिळते. अजून एकदा फेकी चुकते. 4 घेतल्या गेल्यात. 5 घेतल्या जातील का. 4 धावा इथे कंप्लीट होत आहे. 4 रन्स इथे कंप्लीट होत आहे. मेहनत घेतली. या 4 धावा कंप्लीट केल्यात कारण फंबल झाला. खूप सारा गोंधळ झाला चेंडू फेकण्यात आणि चेंडूला कलेक्ट करण्यात. तोपर्यंत तिकडे 4 धावा कंप्लीट होत आहे. या 4 मुळेच 2.4 षटकाच्या खेळात 20 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाजी तसं बघायला गेलं तर चांगल्या क्वालिटीची होते. परफेक्ट पिचिंगची होते.
सबातने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, मोठा मासा गळाला. मनसुख शहा बॅक टू द हॅलो हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक. मनसुख शहा यांना माघारी परतावं लागलंय तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी त्यांचा जवळचा मित्र अर्थातच मॅन फ्रॉम लासलगाव गोपाल ठाकरे हा आपल्याला मुख्य खेळपट्टीवर या धाव फलकाला हाताळण्यासाठी आलेला दिसतोय. शेवटचा बॉल असेल, तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपण मैदानाच्या आत टाकताना बघणार आहोत. रिव्हरचा अटेम्प्ट आणि येस, आलटी पलटी, चेंडूला कलटी, चेंडू पाठवलाय डिप्पा फॉलेगच्या क्षेत्रात, डिप्पा थर्ड मॅनच्या क्षेत्रात. धावातील 4 चौकार. या खेळासाठी इथे ओळखला जातो गोपाल. खूप दिवसापासून गोपालला खेळताना मी बघत नाहीये. कदाचित गोपाल आज मात्र इथे त्याच्या इतिहासकालीन खेळाला अंजाम देताना आपल्याला बघायला मिळेल. काय खेळ त्याने इतिहासात गाजवलाय. एक हाती सत्ता त्या गोपालनं गाजवली आहे. खऱ्या अर्थानं खूप दिवस तो नाशिक आयकॉन म्हणून खेळ करत असताना कित्येक स्पर्धांमध्ये आपण त्या गोपालला बघितलाय. तो गोपाल आज या बागलाण तालुक्यातल्या मानाच्या आणि अभिमानाच्या अर्थातच आमदार चषकाच्या खेळात, आमदार चषकाच्या या महत्वपूर्ण दिनी स्वतःचा खेळ दाखवण्यासाठी ज्या संघाकडून खेळायला आलाय त्या संघाच्या विजयासाठी आपल्याला हाती बॅट घेऊन खेळताना बघायला मिळतोय. चौकार आलाय. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लागल्या 24 रन, 2 गडी बाद. आणि आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय तेजस पिंपळस. निश्चितच सध्याच्या घडीला या खेळाडूची देखील चर्चा आहे. या खेळाडूच्या खेळाची देखील चर्चा आहे. कारण गोलंदाजीचं युनिट असो किंवा फलंदाजीचं युनिट असो, या दोघही क्षेत्रामध्ये एक ऑलराऊंड परफॉर्मन्स तेजस पिंपळसे याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आठवी बॅट चालवली आहे, परंतु प्रॉपर कनेक्शन अल्वेशन जरी नसलं ना तरी देखील इथे चेंडूने कानात फुसकारी मारत क्षेत्ररक्षकाच्या 2 तगड्यांमधून फरार झालाय. धावा येतील 4 चौकार. या धावा फार महत्वाच्या आहे कारण 8 षटकांचा सामना आहे, क्वार्टर फायनलचा सामना. आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना सकाळच्या सत्रात धावफलकावर धावा लावणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला मेहनत घ्यावी लागेल. स्लोवर बॉल बीट केलाय, उजव्या बाजूने बॉल जास्तीचा ट्रॅव्हल होतोय. पंचांचे हात मन मोकळे बाहेर निघताय आणि या चेंडूला वाईड म्हणून दंडित करताय. वाईड आलाय, वाईडच्या मदतीने धावफलक अजून पुढे जाईल. 29 धावा धावफलकावर आहेत. प्रशांत निकम, दामू मॅन फ्रॉम उमराणे, उमराणे गावाचा आहे एक ऑलराऊंडर खेळाडू. याच्या जवळ सुद्धा खूप क्रिकेटचा अनुभव आहे, परंतु आज दोघही मित्र तेजस आणि दामू एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. लॉब केलाय बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र. प्रशांत निकम, दामूचा आलाय हा तडाखेबाज आमदार चषकाचा दर्जेदार चौकार. 4 SOTU DJ. दोन चांगले मित्र आणि दोन चांगले मित्र ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधात येतात ना त्यावेळेस मैत्रीपूर्ण लढा आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळतो आणि तोच काहीतरी ते बघायला मिळतोय. स्लोवर बॉल बॅट शिकाड आणि येस इथे प्रत्युत्तर दिलं जात आहे.
आणि त्या काउंटर अटॅकानं गोलंदाजानं फलंदाजाला बाद केलाय आणि माघारी पाठवलंय. विकेटचं पतन, तिसरा गडी बाद. ओट यू जय. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं अजून एक इथं मान्यवरांचं आगमन झालंय. सटाणा मर्चंट बँकेचे माजी वाईस चेअरमन अर्थातच सन्मान्य अभिजितजी सोनवणे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचा आयोजकांच्या वतीने शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. ते कॅमेरामॅनला विनंती करेल, मुख्य कॅमेरामॅनला, की त्यांनी व्यासपीठ थोडस काही क्षणासाठी कव्हर करायचं आहे. निश्चितच आमदार चषक 2025 या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलच्या दिनी, सुपर 8च्या सामन्यांच्या दिनी ते सन्मान्य अभिजितजी सोनवणे यांचं शुभ आगमन झाल्या कारणास्तव त्यांचा इथे व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. येस, सामन्याकडे वळतोय. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. सचिन माळी आपल्याला मुख्य खेळपट्टीवर फलंदाजीला आलेला दिसतोय. पुन्हा एक स्लोवर बॉल, परंतु आता त्या स्लोवर बॉलला अगदी योग्य अंजाम दिलाय. फक्त ढकलून दिलाय मनगटाचा वापर करून एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये, आणि इथे दुहेरी घेतली आहे. या मैदानावरती तुम्हाला धावफलक सजवायचा असेल तर सिंगल डबलला महत्व द्यावं लागेल, कारण तितकं सोपं नाहीये. मोठा फटका खेळणं, चौकार आणि षटकाराला अंजाम देणं इतकंही सोपं नाहीये. कारण आउटफील्ड जर का अगदी क्विक आणि फास्ट आहे ना, तर मग तुम्हाला ग्राउंड लेवलचे शॉट, मैदानाला गुदगुल्या करणारे शॉट, धुराळा काढणारे शॉट इथे खेळावे लागतील. आणि तिथे सिंगलला डबल मध्ये आणि डबलला टिबल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असेल. शॉर्ट पिच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली गेली, प्रॉपर करेक्ट झाला नाही. या कारणास्तव कुठेतरी फलंदाज नाराज आहे. शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट होतं, शॉर्ट सिलेक्शन अगदी परफेक्ट होतं, परंतु प्रॉपर करेक्ट झालेला नाहीये. या कारणास्तव निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू, चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. बॅटची कड गलीच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय. बॉलला खेळाडूचा स्पर्श होईल ना तोपर्यंत एक सिंगल गोपालनं आणि आज सचिननं काढून घेतलाय. सिंगल आली आहे, षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर दावा आहे 36 रन, 3 गडी बाद. टीम ओनियन ओटीयू विजय. असो जीवन ज्या ज्या वेळी आपण जगत असतो ना, मग त्या मैदानावरचं काही क्षणासाठी जगणं असो किंवा मग आयुष्याच्या मैदानावरती लॉंग टाइमचं जगणं असो, आपले बरेच खेळाडू आहेत, बरेच खेळाडू असतात की आपण कर्मांना एवढं पाहिजे तितकं महत्व देत नाही, पण खऱ्या अर्थानं आयुष्यात कर्मांना फार महत्व आहे. तुम्ही सगळं जग फिरून याल तरी देखील कर्माचं जग आणि कर्माचं चक्र तुम्हाला फिरावंच लागतं. आणि त्या कर्मांसाठी आमचे मित्र संगमनेरचे ललित दादा लिहितात की कर्माची वसुली एकदा चालू झाली ना, मग देवाकडे मागितलेला आशीर्वाद सुद्धा काहीच काम करत नाही. म्हणून माणसानं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कर्म इथेच करायचे आणि कर्माचे फळ सुद्धा इथेच भोगायचे. इथे कुठलाही जहागीरदार असो किंवा कुठलाही गरीब असो, कर्मा पुढे कोणालाही सुटका नाहीये. अंतिम सत्य काय तर कर्म. मैदानाच्या आत 5वं षटक इथे टाकलं जात आहे आणि 5व्या षटकाला इथे सुरुवात होते. 5व्या षटकाचा हा पहिला बॉल.
जयकृष्ण गायकवाड गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. पहिलाच बॉल इथं पहिलाच बॉल निर्धाव हाताळला गेलाय. डॉट बॉल आहे. असं बघायला गेलं तर कुठलाही संघ इथं कमी नाहीये, कारण सुपर 8चा सामना वैयक्तिक प्रत्येक हाफ मधले 2-2 संघ इथे सुपर 8 मध्ये दाखल झालेत आणि त्या 2-2 संघांमध्ये जिथंच चांगल्या खेळाडूंचा भरणा अपेक्षित आहे. बोट फिरवली गेली, स्लोवर गतीने बॉल टाकलाय, चेंडूला फॉलो केलं गेलं. इथे मात्र मिसकम्युनिकेशन आणि त्या मिसकम्युनिकेशनचा फायदा क्षेत्ररक्षकांना घेता आलेला नाहीये. अगदी काही क्षणासाठी फलंदाजाचा जीव मुठीत होता, कारण फसला होता तो कॉल आणि फसलेल्या कॉलवर इथे दुहेरी घेतली गेली आहे. 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 38 रन्स. इथून अजूनही अर्धा खेळ व्हायचा बाकी आहे, कारण फुलटॉस, परंतु फुलटॉसला सर बाट नाही फक्त खेळून काढला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. खूप दूरवरचं अंतर आहे. चितरच फलंदाजांना तिथे 22 यार्डची खेळपट्टी धावून काढायची आहे, परंतु चेंडू ज्या क्षेत्रात जातोय ना ते क्षेत्र खूप दूरवरचं आहे आणि त्या क्षेत्राला क्षेत्ररक्षकांना त्या क्षेत्रातून चेंडूला उचलून फेकायला फार उशीर होतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून चेंडूला फॉलो करून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट त्या चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचत नाहीये. निर्धाव असेल, डॉट असेल. या षटकात जर का आपण बघितलं तर 4 चेंडू आतापर्यंत जयकृष्णने हाताळलेत आणि त्या 4 चेंडूंवर 4 धावा दिल्यात. त्या 4 मध्ये 2 डॉट तर 2 डबल. आता गोपाल ठाकरे सचिनशी बोललाय, चर्चा झाली आहे. त्या चर्चेचं फलस्वरूप काय असेल? पुन्हा एकदा वेग वापरला जातोय, 22ची धाव येईल. यष्टीरक्षकानं तो बॉल कलेक्ट करण्याच्या नादात सोडून दिलाय हातून आणि त्याचा फायदा तिथे फलंदाज घेत आहे. सिंगल घेतली आहे. दर्शनीय स्ट्रोक, गॅप आहे आणि शेवटच्या चेंडूवर गोपाल ठाकरेनं चेंडूला पाठवलाय सीमा पार आणि महत्वपूर्ण निर्णायक वेळी एक चौकार आलाय. या चौकारानं जो प्रेशर चालू होता ना तो प्रेशर आता रिलीज होईल. षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटकांच्या समाप्ती धावफलकावर धावा लागल्यात 45. आता येणारे शेवटचे 18 चेंडू बघूयात. या शेवटच्या 18 चेंडूंमध्ये सचिन आणि गोपालची जोडी कशा पद्धतीने फलंदाजी करतात आणि कशा पद्धतीने या धावफलकाला हाताळतात. तोपर्यंत ऐकूयात आपण डीजे. षटकांचा खेळ झाला आणि 5 मध्ये धावफलकावर धावा 45 आहेत. 45 रन्स ऑन बोर्ड. येणारे 18 चेंडू, शेवटचे 18 चेंडू. सचिन आणि गोपाल ज्या खेळासाठी ओळखले जातात तो खेळ जर का त्यांनी दाखवला ना तर या 18 चेंडूंमध्ये ते 35, 40, 45 धावा सुद्धा कुटू शकतात. परंतु गोलंदाजी युनिट, क्षेत्ररक्षण युनिट अगदी 100% एफर्ट्स लावले जातात मैदानावरती या संघाकडून देखील. 6व्या षटकातील पहिला बॉल. हा ट्रॅकर बॉल आतमध्ये घुसून स्ट्रोकला बनवलाय, पाठवलाय डीप फाईन लेगच्या क्षेत्रात. धावा येतील. 6व्या षटकातील पहिल्याच बॉलवर 4 चौकार. ओटीयू डीजे. सहाव्या षटकातील पहिल्याच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 4 आल्यात धावा. या 4 ने 49 या अंकाला गाठलाय. येणारे 17 चेंडू. निश्चितच मी हा बॉल पडण्याआधीच सांगितलं होतं की सचिन माळी आणि गोपाल ठाकरे
हे दोन नाव फलंदाजीसाठी चांगलेच ओळखले जातात. त्यांच्या आत दडलेला खरा खेळ जर का त्यांनी या मैदानावर दाखवला ना तर यस हे फटके बघायला मिळतील. आलाय आणि तो दर्जेदार आलाय. काय क्वालिटी स्ट्रोक आहे. लॉफ्ट केलाय बॉलला आणि पाठवलाय मैदानाच्या सर्वात दूरवरच्या अंतरावर काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात सीमा पार. 6 OTU विजयी. थँक्यू डीजे. पण सचिन माळे हा मात्र आता फायर करतोय आणि ती फायर अगदी क्वालिटी आहे. डान्सिंग डाऊन द विकेट बॅटची कट. क्षेत्ररक्षकाला जबरदस्त चॅलेंज होतं. अडवलाय बॉल. जर का स्लिप बदल्या खेळाडूचा स्पर्श त्या चेंडूला झाला नसताना तर निश्चितच तो चेंडू थांबला नसता. इतकी तेज आणि तर्रार ही आउटफील्ड. सिंगल आलाय. सिंगलला धावफलक 56 नंबर जाईल. 5.3 अर्थातच 6व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. आता येतील शेवटचे 3 चेंडू आणि त्या 3 चेंडूंना हाताळलं जाईल गोपाळ ठाकरेच्या माध्यमातून. उलट्या बॅटने खेळून काढलाय बॉल. स्ट्रोक का प्रॉपर आहे आणि यस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल करेल. होतोय फरार. धावा येतील 4 चौकार. OTU विजयी. आणि या चौकाराने 60 हा अंक गाठलाय. 60 धावा धाव फलकावर आहेत. आता मात्र ओनियन किंग्स या संघाच्या डगआउट मधून टाळ्या आणि आवाजाचा कल्लोळ आपल्याला बघायला मिळतोय. सरळ बॅटने खेळून काढलाय. फक्त कव्हर्स मध्ये चेंडूला ढकलून दिलाय. एक सिंगल घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न नसेल कारण क्षेत्ररक्षक तितक्या ताकदीनं आणि वेगानं अचूक क्षणी चेंडूवर जातोय. बॉल उचलला गेलाय. एक सिंगल आणि त्या सिंगलने 61 धावा. शेवटचा बॉल असेल 6व्या षटकातील अंतिम बॉल. या षटकात ज्या 16 धावा आतापर्यंत घेतल्यात ना त्या 16 मुळेच धाव फलकावर थोडीशी आस आणि आशा तयार केली गेली आहे. उडवलाय बॉल. सचिन माळीनं पाठवलाय सीमा रेषा पार आणि क्वालिटी स्ट्रोक न धावा मिळवल्यात. 6-6-6. येस आणि 6 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 6 षटकाच्या खेळांती धाव फलकावर धावा लागल्यात 67 रन. आता इथून उरताय शेवटचे 12 चेंडू. एका षटकानं या सामन्याला कलाटणी दिली आहे. एका ओव्हरनं या सामन्याला एक वेगळं वळण दिलंय. यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेट हे एका फ्लो मध्ये चालू असताना त्यावेळेस फ्लो तोडायला वेळ लागत नाही आणि तोच कुठेतरी आपल्याला सचिन आणि गोपालनं दाखवलाय. फुलर लेंथ वरचा बॉल ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअरला. थोडस फंबल झालाय. दुहेरीची मनसुबा आणि यस ती तयारी पूर्ण आहे. 2 धावा घेतल्या जात आहे. आधीच सांगितलं होतं की 1-1 आणि 2-2 धावा फार महत्वाच्या आहेत. कारण सिंगल डबल खऱ्या अर्थानं क्रिकेटचा श्वास आहे. आपण सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये षटकार चौकार आणि लॉफ्टेड मोठ्या फटक्यांना महत्व द्यायचं असतो. परंतु त्यांच्या पुढे फिकं असतं ज्यावेळेस फलंदाज सिंगल डबल आणि टिबल धावा धावून पळून काढत असतात. मनगटाचा वापर करत प्रॉपर लेदर बॉल क्रिकेटचा हा स्ट्रोक बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मेहनत. खऱ्या अर्थानं गोपाळ ठाकरेची आज परीक्षा आहे. कारण त्याला सिंगल डबल पळायला फार अडचणी येत असतात आणि सातत्याने या गोष्टींचा सराव तो कधी करत नसतो. मोठ्या पटक्यांना आणि लॉफ्टेड स्ट्रोकला तो ओळखला जाणारा गोपाल आज मात्र या मैदानावर आपल्या संघासाठी आणि स्वतःच्या नावासाठी मेहनत करताय
आणि त्या मेहनतीला अंजाम देत आहेत. 71 धावा धावफलकावर आहेत. तेजसचा पुढचा बॉल गोपालसाठी. स्लोवर बॉल आणि या स्लोवर बॉलला आता कुठेतरी फलंदाजाच्या फळीला थांबवलाय. डॉट डिलिव्हरी, एक डॉट डिलिव्हरी नक्कीच गोलंदाजासाठी एक आत्मविश्वासाची नवी ज्योत. डॉट बॉल आलाय. येणारा बॉल काय असेल, येणारा चेंडू कसा असेल आणि कसा हाताळला जाईल ते बघण्यासारखं आहे. पुन्हा एकदा स्लोवर बॉल, बॅटचा फेस ओपन केलाय, फुल स्ट्रेच आहे. क्षेत्ररक्षक डाऊन टू द बॉल, झेल टिपला जाईल आणि दोघा हात आकाशाकडे. तेजसचे सेलिब्रेशन ऑन आहे कारण मोठा मासा गळाला लागतोय आणि जी पार्टनरशिप चालू होती, ज्या धाव संख्येला इथे लोळांबलं जात होतं, त्या धाव संख्येला आणि धावगतीला इथे अंकुश लावलाय तेजसनं. फलंदाज बाद, विकेटचं पतन. ओटीयू डीजे. फलंदाजाचं नाव सांगायचंय. फलंदाजाचं नाव सांगायचं. गोपाल, बॅटरीचं नाव काय? किरण पवार. फलंदाजी मार्कवर आपल्याला किरण पवार दिसतोय. तेजसचा हा पुढचा बॉल असेल. शेवटचे 2 चेंडू आहेत 7व्या षटकातील. किरण, यस, फेकलाय बॉल, आल्या पाठवलाय सीमा रेषा पार आणि किरणनं या फटक्यानं संघाची किरण नाही त्या नव्यानं तयार केली आहे. काय स्ट्रोक होता, व्हॉट अ स्ट्रोक, काय बॅटचा फ्लो तगडा. इतकं शॉर्ट आणि कमी सेकंदाचं चित्र आपल्याला बघायला मिळालं ना, की ज्या वेगानं बॉल आलाय त्या वेगानं बॅट फिरवली गेली आणि चेंडूला पाठवलं गेलं सीमा रेषा पार. धावा आलायत 6 आणि या षटकारानं 77 77 धावा धावफलकावर लागताय. मात्र शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आहे. या सामन्याला ज्यावेळेस सुरुवात झाली ना, त्यावेळेस सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये परिपूर्ण ताकद लावली गेली क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. अर्थातच फायटर किंग्स या संघाकडून फलंदाजी करणाऱ्या ओनियन किंग्स या संघाला मुठीत आणि वेठीस ठेवलं होतं, परंतु नंतरचे 4 षटक सचिन, गोपाल, दामू आणि आता मात्र किरण. लॉब केलाय बॉल, हवेत आहे, उंच आहे, लांब नाही. क्षेत्ररक्षकानं तो झेल टिपलाय आणि यस, किरणनं एक षटकार मारलाय, परंतु दुसऱ्या बॉलवर गोलंदाजानं त्याला बाद केलाय. किरण बॅक टू द पवेलियन. षटकाची समाप्ती होईल. 7 षटकांचा खेळ इथे संपतोय आणि या 7 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा आहेत 77 77 रन. बघूयात शेवटचे 6 चेंडू आणि त्या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने चित्र आपल्याला बघायला मिळतं. तोपर्यंत ऐकूयात आपण डीजे. नवीन फलंदाज अजर तांबोळे आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू उरतायत आणि 77 धावा धावफलकावर आहेत. चितच 77 धावा धावफलकावर आहेत. बघूयात शेवटचे 6 चेंडू टाकायला कुठला गोलंदाज येतो आणि कशा पद्धतीने ते 6 चेंडू हाताळले जातील. कारण सचिननं 6वं षटक जे तोडून खेळला होता ना,
त्या खेळाची जर का या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक बघायला मिळालं तर सचिन या धावफलकाला 90च्या पार नक्कीच घेऊन जाऊ शकतो. बारा चेंडू आणि 24 धावा सचिनने बनवल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू टाकायला आले. जमीर मंसूरी फुलर लेंथ वरचा बॉल, लोवर फुल टॉस, रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु इथे थ्रो फेकलेला नाहीये कारण इथे बाईकच्या माध्यमातून मला वाटतं एक सिंगल आली आहे आणि या सिंगलला 78 धावा. शेवटचे 5 बॉल अझर तांबोळी याच्यासाठी या सामन्यातील पहिलाच बॉल असेल. बघूया जमीर भाई कशा पद्धतीने बॉल टाकतात ते. बॅट ओके, अझरनं बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु यष्टीरक्षक धावतोय त्या चेंडूच्या दिशेला आणि यस गोल्डन डकचा शिकार. अझर मात्र या फटक्यात बाद झालाय. दुसऱ्या चेंडूवर देखील कुठलीही धाव नसेल आणि राहतील आता शेवटचे 4 चेंडू. एस ओटी डीजे शेवटचे 4 चेंडू शिल्लक राहत आहे आणि या शेवटच्या 4 चेंडूंना इथे खेळण्यासाठी मात्र राकेश सचिनची साथ द्यायला आलाय. सचिन मात्र 6व्या षटकानंतर जास्तीची स्ट्राईक सचिनला मिळालेली नाही आणि त्याचंच कुठेतरी कारण आपल्याला म्हणावंसं लागेल की धाव फलकावर अंकुश आहे. सचिनला जर का ऑन स्ट्राईक ठेवलं गेलं तर निश्चितच धावा जास्तीच्या तुम्हाला धाव फलकावर बघायला मिळतील. राकेशला देखील आल्या बॉलला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे जय. एस स्ट्राईक ठेवली जाईल, स्ट्राईक ठेवली जाईल, स्वतः जवळ स्ट्राईक ठेवली जाईल कारण आशा आहे, अपेक्षा आहे एका मोठ्या फटक्याची. जर का इथून एक मोठा फटका आला ना तर एक ताकदवर स्कोर धावफलकावर लागेल. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, फटका बसतोय आणि यस कॉटन बॉल. काय गोलंदाजी केली जाते जमीर मंसूरी यांच्याकडून. शेवटच्या 6 षटकांमध्ये इथे फलंदाजांना वाटत होतं की 13, 14, 15 धावा इथे घेतल्या जातील परंतु त्या घेतल्या जाणाऱ्या धावा इथे थांबवल्यात जमीरने आणि फलंदाजांना इथे तंबूचा आसरा घ्यायला निश्चितच मजबूर केलाय. काय गोलंदाजी केली आहे, पाहिजे तो स्ट्रोक दिलेला नाहीये. बोटांचा वापर केलाय, बॅट बसून चेंडूंना दूर ठेवलाय आणि दूर ठेवलेल्याच कारणास्तव इथे फलंदाजांना मोठा स्ट्रोक खेळता येत नाहीये. विकेटचं पतन आणि आता धावा आहेत धावफलकावर 79 आणि फलंदाजीला जातोय मनमाडची स्पीड गन अर्थातच धीरज पवार. खऱ्या अर्थानं धीरज गोलंदाजीला ओळखला जातो परंतु आज त्याच्या हातात बॅट आहे आणि बॅट घेऊन शेवटचे 2 चेंडूंना अंजाम देण्यासाठी खेळपट्टीवर फलंदाजीला आलेला दिसतोय. उलट्या बॅटने खेळले बॉल, धीरजने पाठवलंय चेंडूला सीमा पार. अंतिम क्षणी, मोक्याच्या क्षणी जे मिळतंय ना ते स्वीकारलं पाहिजे परंतु इथे मिळतंय काय तर जास्तीच्या धावा 4 चौकार. चौकाराने 80चा आकडा तर पार केलाय. 83 धावा धावफलकावर आहेत. मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. बॉल काउंट नाही होणार फलंदाज जर आउट असेल तर. मानकट विकेट आहे परंतु या विकेटला देखील आता आयसीसीच्या रूल नुसार रनआउटचे विकेट म्हणून ग्राह्य धरलं जातं. फुलटॉस आणि त्या फुलटॉसला
उलट्या बॅटने खेळून काढलाय. एक घेतली जाईल, दुसरीची तयारी. रॉकी येतोय चेडूच्या खाली, बॉलला उचललाय, फेकलाय तिथे मात्र, आणि येस गोंधळ झालाय. येस 2 आणि 2 वर समाधानी राहावं लागेल. या 2च्या मदतीने धावफलकावर धावा लागल्यात 85 रन. तर आव्हान असेल समोरच्या संघाला 86 या अंकाचं. बघूयात या 86 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील, या 86 धावा कशा पद्धतीने थांबवल्या जातील, या 86 धावांचं युद्ध मैदानाच्या आत कशा पद्धतीने रंगेल, त्याच्यासाठी येणारे 8 षटकं आणि येणाऱ्या 8 षटकांची लढाई आपल्याला अगदी काही क्षणात या मैदानावरती GTC लाईव्हच्या माध्यमातून अनुभवावी लागेल. छोटा ब्रेक आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका. येणारे 8 षटक आणि त्या येणाऱ्या 8 षटकांमध्ये बघूयात कुठला संघ सेमीफायनलचं तिकीट पाडतो ते. तोपर्यंत ऐकूयात आपण डीजे.
हॅलो डीजे. चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल पंचांना की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे आणि इथे कमेंट्री बॉक्स मधून सर्वांनी दूर जायचंय. चला जागा खाली करा सर्वांनी इथून. सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. हॅलो आपण बघतोय. हॅलो आवाज वाढवायला हवा. हॅलो आवाज. हॅलो 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 चेक. आपण बघतोय देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा आयोजित दमदार आमदार चषक 2025 आणि या स्पर्धेचा आज सुपर 8 चा दिवस आणि क्वार्टर फायनलचा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यात पहिली खेळी झाली आहे. 86 धावांचं आव्हान आहे आणि 86 धावा इथे चेस करायचे आणि डिपेंडही करायचं आहे. पहिला बॉल इथे टाकला जातोय. येस मोठा मासा गळाला लागतोय आणि झाली आहे फलंदाजाची दांडी 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 गुल. डीजे निश्चितच 1,11,111 रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि आमदार चषक स्पर्धा खूप मोठी आहे. स्पर्धा खरंच खूप चांगल्या दर्जाची आपल्याला बागलाण तालुक्यात बघायला मिळते. खऱ्या अर्थानं सटाणा तालुक्यातली आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा इथे आपण नव्या रूपानं बघतोय आणि या नव्या रूपानं आलेल्या स्पर्धेमागे आयोजकांची फार मेहनत आहे. कारण स्पर्धा उभी राहणं आणि त्या स्पर्धेला यशोगाथेत रूपांतर करणं याच्यासाठी आयोजकांची मेहनत आणि त्या आयोजकांमध्येच मी नक्कीच नावं घेऊ इच्छितो. सन्माननीय बाळा सोनवणे, ॲडव्होकेट निलेशजी डांगरे, ॲडव्होकेट यशवंतजी पाटील, त्यानंतर विकी पगार, बाबू सोनवणे, बापू शिरसाट, जॉन्टी मांबरे, सुबोध कुवर, प्रदीप निकम, मनोज जाधव, प्रवीण बागुल, विशाल चव्हाण या सर्व मित्रांनी यकीनं येऊन एकत्र येऊन ही स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. गोपाळ ठाकरेचा हा पुढचा बॉल रॉकीनं टोलवलाय सरळ काळ्या पडद्यावर आणि पहिलाच बॉल लॉफ केलाय. धावा येतील 6 आणि या षटकारानं या रन चेजचा आगाज होईल. शॉर्ट पिच बॉल, वेगवान डिलिव्हरी, काय वेग होता. लेंथ मागे ठेवली आहे कारण याच्या आधीचा बॉल हा लेंथ पुढे ठेवलेला बॉल तो सरळ ओव्हर पिच पडला आणि त्या ओव्हर पिच बॉल मुळेच षटकार मारला गेला. आता मात्र लेंथ मागे ठेवली आहे. पुढचा बॉल रॉकीसाठी गोपालचा. पुन्हा एकदा लेंथ पुढे ठेवली आहे आणि यस फटका बसतोय.
पहिल्या षटकात दोन बळी घेतलेत गोपालनं. खऱ्या अर्थानं गोपाल या नावाला मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून ओळखतो. कारण लासलगावचं हे नाव ज्यानं नाशिक टेनिस क्रिकेटमध्ये खूप नाव लौकिक केलंय, खूप दिवसापासून व्यावसायिक टेनिस क्रिकेट पासून दूर येतो. परंतु आज मला तरी वाटतं की मनसुख शाह यांच्या एका शब्दामुळे गोपाल आज खेळायला आलेला असेल आणि तो खेळ तितक्या ताकदीनं करून दाखवतोय. अनुभव, जिथे अनुभव असेल ना तिथे यश हे नक्कीच असतं. सरळ बॅटने खेळलाय तेजस, आल्या चेंडूला फक्त डिफेन्सिव्ह मोड मध्ये कव्हर्स मध्ये पाठवलाय. एक सिंगल. या रन चेसची ही 2 नावं फार महत्वाची असतील आता, सुमित कुवर आणि तेजस पिंपळसे. स्ट्राईकवर आलाय तो साखरीचा बिग शो अर्थातच सुमित. बॅटने खेळलाय बॉल, थोडं फंबल झालंय. धीरजला माघारून जाऊन बॉल अडवण्याच्या या प्रोसेस मध्ये थोडस फंबल व्हावं लागलंय, परंतु त्या फंबल मुळेच चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय सीमा पार. धावा येतील 4 चौकार. षटकाची समाप्ती झाली आहे. एक नाट्यमय षटक आपण बघितलं, षटकारही बघितला, चौकारही बघितला, परंतु 2 विकेटही आपण या षटकात बघितल्या. 2 विकेट्स गेल्यात आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा आहेत 11, 2 गडी बाद. ओटीयू डीजे. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन आलाय मनमाडचा स्पीड गन अर्थातच धीरज. वेग वेग आणि वेग, या वेगासाठी धीरज ओळखला जातो आणि आज मात्र त्या वेगाला आपण निश्चितच कॅमेऱ्यात कैद होताना बघणार आहोत. पहिला बॉल धीरजचा, तो निर्धाव. पुढचा बॉल धीरजचा तेजससाठी. पुन्हा एकदा वेग. बॅट चालवली गेली परंतु बॅट चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत बॅटच्या टोला बॉल लागतो आणि स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. एक डॉट बॉल इथे या रन चेस साठी फार महत्वाचा असणार आहे, या रन डिफेन्स साठी फार महत्वाचा असणार आहे. आणि या खेळपट्टीवरती जे 2 फलंदाज आहेत ना, तेजस आणि सुमित, या रन चेसचे खऱ्या अर्थानं फार महत्वपूर्ण भूमिका बजावणारे फलंदाज आहे. लॉफ्ट केलाय बॉल, समोरचा क्षेत्र खाली आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तरी देखील चेंडूच्या दिशेला अडवलाय बॉल आणि यस, तोपर्यंत इकडे 2 धावा कंप्लीट होत आहे. दुहेरी आली आहे, दुहेरीच्या मदतीनं धावफलकावर धावा 13. काळ्या पडद्याजवळ जी मोटरसायकल आहे ती लवकर काढायची प्लीज. ठीक आहे. ओके. बॅटच्या आतली कडा, शॉर्ट पिच बॉल पूल करायचा होता तेजसला, परंतु तो पूल इथं सक्सेस होत नाहीये. आधीच मनशा होती की शॉर्ट पिच बॉल आला तर मला पूल करावा लागेल, कारण पॉवर प्ले चालू आहे आणि या पॉवर प्लेला साजेशी अशी फलंदाजी म्हटली की जिथे क्षेत्ररक्षक नाहीये ना तिथे चेंडूला पाठवणं, आणि तेच प्रयत्न इथे तेजस कडून केले गेले, परंतु प्रयत्न इथे मोडकळीस काढलाय धीरजने.
निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. पुढचा बॉल धीरजचा तेजस साठी. फुलवर टाकलेला बॉल इथं बॅटला फक्त आणि फक्त स्थिरावलं गेलं. तोपर्यंत तिकडे चोरी झाली आहे आणि ती चोरी एका धावेची झाली आहे. एक सिंगल आलाय. सिंगल धाव फलक पुढे सरसावत आहेत. 5 चेंडू टाकलेत आतापर्यंत धीरज आणि या 5 मध्ये धावा दिल्या त्या फक्त 3. काय गोलंदाजी केली जाते. इथे मेहनत घ्यावी लागेल. क्रिकेट हा खेळ फक्त चेंडूफळीचा नाही आहे. क्रिकेट हा खेळ सुबुद्धीचा आहे, चतुर चालाखीचा आहे. या मैदानावरती रणांगण गाजवायचं असेल आणि तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक बॉलवर मेहनत घ्यावी लागेल. समोरच्या प्रतिद्वंदी आणि विरोधी संघाच्या विरोधातले कट इथे रचावे लागतील आणि त्या कटांना निश्चित यशस्वी करावं लागेल. बॅट पासून दूर ठेवलाय बॉल. उजव्या बाजूनं जास्तीच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. या कारणास्तव पंचांच्या हात बाहेर निघतील आणि एक अवांतर धाव वाईड इथे दाखल होईल. वाईडने एका धावेनं धाव फलक पुढे सरसावेल. 15 रन्स ऑन बोर्ड. फील्ड चेंज केली जाते. थोडासा वाईडिश मिड विकेटला खेळाडू होता तो आता प्रॉपर मिड विकेटला आणलाय आणि सुमित साठी आपण बघतोय एक काऊ कॉर्नरला देखील क्षेत्ररक्षक सज्ज आहे. डावखुरी आताच्या फलंदाजासाठीची ही प्रॉपर फील्ड आपण बघतोय. ऑफ साइड आणि ऑफ दिशा हे सर्व खाली आहे. पुन्हा एकदा उजव्या बाजूने बॉल जास्तीचा ट्रॅव्हल होतोय. बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथे निश्चितच अतिरिक्त धाव देते. वाईड आलाय. लागोपाठचा दुसरा वाईड. येस, जे क्षेत्र खाली होतं ना त्या क्षेत्रात चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक धावतोय वाऱ्याच्या वेगाने चेंडूच्या पाठी, परंतु चेंडू थांबणार नाहीये. या षटकाची सांगता देखील चौकारानं झाली आहे. षटकाची समाप्ती होईल आणि 2 षटकाच्या समाप्तीअंती धाव फलकावर धावा लागताय. 20 रन 2 गडी बाद. ओटीयू डीजे. निश्चितच तिसरं षटक इथे सुरुवात केलं जाईल. तिसऱ्या षटकाची इथे सुरुवात होईल. याच्या आधीही म्हटलं होतं आणि नक्कीच प्रत्येक वेळी मी म्हणत असतो की आपल्या प्रत्येकाचं आयुष्य हे व्यावहारिक जीवन असो किंवा सामाजिक जीवन असो किंवा क्रीडा क्षेत्रातील हे क्रिकेटचं जीवन असो, प्रत्येक जीवनात आपण कोणासाठी तरी कोणता तरी शब्द दिलेला असतो किंवा जगण्याची पद्धत असते. आपण आपलं व्यावहारिक जीवन, आपलं सामाजिक जीवन आणि आपलं क्रिकेट जीवन जगत असताना कर्मांना फार महत्व देणं गरजेचं आहे. कारण कर्म तितकेच महत्वाचे आहे जितकं महत्वाचं आपलं वैयक्तिक जीवन आहे. आणि त्या वैयक्तिक जीवनात कर्मांबद्दल बोलायचं झालं तर आमचे मित्र अर्थातच संगमनेरचे ललित दादा हे म्हणत असतात की कर्मांना महत्व देणं तुम्हाला महत्वाचं आहे. निश्चितच मनसुफ शहा आलेत गोलंदाजीला आणि मनसुफ शहा यांचा पहिलाच बॉल इथे निर्धाव आपण हाताळताना बघितलाय. बॅटच्या आतली कडा शॉर्ट पिच बॉल लेंथ मागे ठेवली आहे. मागे ठेवलेली लेंथ इथे फलंदाजाला बीट करते. आज मात्र स्ट्रगल चालू आहे तेजसचं. तेजस अर्थातच यशवंत नगरीचा 1 मॅन आर्मी, मग गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, त्या प्रत्येक युनिट मध्ये 1 मॅन आर्मी म्हणून तो ओळखला जातो. सरळ टाकलेला बॉल आणि तो सरळ खेळूनही काढलाय. येस, डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चौकार आलाय. तिसऱ्या चेंडूवर इथे धावली आहे आणि ती चौकाराची आली आहे.
काठच्या आतली कडा घेतली गेली, फ्रंट फुटवर जाऊन लॉक करायचा होता तेजसला, तिथे फंबल झालंय आणि झालेल्या फंबलमुळेच एकच्या ऐवजी दुसरी धाव इथे घेतली जाते. 2 धावा आल्यात, 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 26 4 चेंडू आतापर्यंत मनसुखने हाताळलेत आणि त्या 4 चेंडूंवर धावा आल्यात 6. गोलंदाजीवर काटकसर करणं गरजेचं आहे आणि चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड असणं देखील महत्वाचं आहे. नुसतं गोलंदाज चांगले चेंडू टाकत राहील परंतु क्षेत्ररक्षकांची साथ जर नसेल तर त्या चांगल्या गोलंदाजीचं करणार काय. वेग आणि वेग, येस, त्या वेगाने बीट केलाय यशवंत नगरीचा 1 मॅन आर्मी तेजस पिंपल्स याला बाद केलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ओव्हर टू यू डीजे. चितच 2.5 षटकाचा खेळ झाला. अजूनही एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू शिल्लक आहे. याच्या आधी जो संदेश म्हणत होतो की आपलं जीवन आपण जगत असताना मग ते व्यावहारिक असो, सामाजिक असो किंवा मग क्रिकेट मधलं जीवन असो, आपण ज्यावेळेस जगत असतो ना त्यावेळेस नक्कीच आपल्या मनात भीती कशाचीही नसते, परंतु भीती असावी माणसाच्या मनी आणि ती भीती असावी कर्मांची. कारण कर्म महत्वाचं आहे. आपण ज्यावेळेस जगत असतो त्यावेळेस कोणासोबत कशा पद्धतीनं आणि कशा प्रोसेसनं जगतोय ना हे महत्वाचं आहे. आणि त्या जगण्याच्या प्रोसेसमध्येच आमचे मित्र संगमनेरचे ललित दादा हे आपल्याला आजच्या त्यांच्या मेसेज मध्ये सांगताय की कर्माची वसुली एकदा झाली ना मग देवाकडे मागितलेला आशीर्वाद सुद्धा काहीच काम करत नाही. म्हणून माणसाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कर्म इथेच करायचे आणि कर्माचे फळ सुद्धा इथेच भोगायचे. इथे कुठलाही जागीदार असो किंवा कुठलाही गरीब असो, कर्मापुढे कोणालाही सुटका नाही. अंतिम सत्य तर काय की कर्म आणि कर्म आणि फक्त कर्म. षटकाची इथे समाप्ती होईल. या षटकात एक महत्वपूर्ण रोल आपल्याला बघायला मिळाला की या रन चेस मधला एक महत्वपूर्ण भूमिका बजावणारा फलंदाज तेजस पिंपल्स याला मनसुखने बाद केलाय आणि धावा दिल्यात 7. या 7च्या मदतीने 3 षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागल्या 27 27 रन 3 गडी बाद. ओटीयू डीजे. तीन षटकांचा खेळ झालाय. 3 षटकाच्या खेळांती धावफलकावर धावा 27. 30 चेंडूचा इथून खेळ शिल्लक राहतोय आणि 30 मध्ये 59 ची आवश्यकता. अर्थातच परिपूर्ण 12चा आस्किंग रन रेट. प्रति षटक तुम्हाला 12 धावा घेणं हे मॅन्डेटरी झालंय आता. धीरजचा पुढचा बॉल
खोलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या क्षेत्रात ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त एक सिंगल आणि त्या सिंगलने धावफलक पुढे सरसावेल. 28 रन्स. सुमितसाठी पुढचा बॉल सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडूला टोलवलाय. तिथे आहे खेळाडू, बॉलला उचलतोय, फेकतोय. चांगलं कलेक्शन होतं, चांगली फेकी होती, परंतु वाऱ्यानं धावणंही आलेत तरी देखील बॉल फेकायला फार उशीर झालाय. निश्चितच ओनियन किंग हा संघ मैदानाच्या आत खेळतोय, जो क्षेत्ररक्षण करतोय, रन्सला डिफेंड करतोय, परंतु त्या ओनियन किंगच्या पाठीमागे जे प्रेक्षक आहेत, जे मान्यवर आहेत, जे मार्गदर्शक आहेत ना, त्यांचं देखील एक विशेष कौतुक असेल की आज सकाळच्या सत्रापासून ते इथे उपलब्ध आहेत आणि आपल्या संघाला ते मार्गदर्शन करताय. त्यातीलच ओनियन किंग मधले बागलाण तालुक्याचे मातब्बर ओनियन क्षेत्रातले ही काही नावं आहेत. अर्थातच सन्माननीय महेश देवडे, योगेश भैया रौंदळ, पप्पू दादा सोडवणे, त्यानंतर राजेंद्र जाधव, याशीर शेख, सोमनाथ दादा गायकवाड, किरणजी दाबळे, ज्ञानदेव बच्चा, मनोज शेवाळे, राहुल देवरे आणि दीपक सोनवणे या सर्व व्यक्तींचं खऱ्या अर्थानं या ओनियन किंग या संघाच्या बांधणीसाठी आणि या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी फार मोलाचा वाटा आहे. डॉट करण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली गेली, परंतु ती कड इथे जमिनीवर स्थिरावतोय. एकच सिंगल आहे आणि त्या सिंगलनं अगदी संत गतीने या रन चेसचा पाठलाग केला जातोय. जर बघायला गेलं तर 4 चेंडू धीरजने हाताळले, 4ही चेंडूंवर सिंगल डबल का असते ना धावा आल्यात. 4 चेंडूंवर आतापर्यंत धीरजने 5 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण गोलंदाजाला मेहनत घ्यावी लागेल, फलंदाजाला मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येकांच्या विचारात असलेलं युद्ध इथे मैदानावरती सत्यात उतरावं लागेल. निश्चितच बीट केलाय फलंदाजाला, कारण पाहिजे तो बॉल इथे धीरजने फलंदाजाला दिलेला नाहीये ना, तर मग इथे गोलंदाजाची सक्सेस, गोलंदाजाचं यश. कारण समोर जो फलंदाज आहे ना सुमित, या सुमितनं कार माजवलाय त्याच्या फलंदाजीनं. कित्येक मैदान त्याने गाजवलेत, कित्येक गोलंदाजांना त्याने शरणागती पत्करायला मजबूर केलाय. असा हा सुमित आपल्याला इथे शांत बघायला मिळतोय आणि ती शांतता आणि त्या शांततेचं कारण ओनियन किंगची गोलंदाजी. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय, फटका फसतोय. अझर तांबोळी डाऊन टू द बॉल, झेल टिपला जाईल आणि पुन्हा एकदा या षटकात एका फलंदाजाला माघारी जावं लागेल. फलंदाज बाद, विकेटचं पतन. ओटीयू डीजे. चार षटकांचा खेळ झाला आणि 4 षटकाच्या खेळांती धावफलकावर धावा आहेत 33 रन्स. येणारे 24 बॉल आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये आवश्यकता आहे 53 या आकड्याची. बघूयात, सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये ओनियन किंग या संघाला सुद्धा स्ट्रगल करावं लागलं होतं, संकट होती, परंतु नंतरच्या 4 षटकांमध्ये गोपाळ टाकळे आणि सचिननं जी खेळी केली होती ना, त्या खेळीमुळेच त्यांच्या 85 धावा धावफलकावर लागल्यात. अजून सुद्धा इथे आस आहे, जोपर्यंत सुमित हा खेळपट्टीवर आहे ना, तोपर्यंत जिंकण्याची आस इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला असेल.
गोपाल आलाय गोलंदाजीसाठी आणि वा वळ स्ट्रोक वळ शॉट. मी याच्या आधीच म्हटलं होतं की जोपर्यंत हा सुमित कुवर खेळपट्टीवर येणार तोपर्यंत या रन चेसला आणि त्याच्या संघाला भीती नाहीये, कारण वन मॅन आर्मी येतो. अशी कित्येक मैदानं त्यानं धुळीस काढली आहेत. सुमित कुवर या रन चेसचा आणि ओनियन किंग या संघासाठी महत्वपूर्ण काटा असेल. बघूयात सुमित कुवरची बॅट थांबवली जाईल का, सुमित कुवरला बाद केलं जाईल का, की सुमित कुवर स्वतःच्या जबाबदारीने आणि स्वतःच्या मेहनतीने या रन चेसला अंजाम देईल. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये आपल्याला बघायला मिळतील. प्रयत्न दर्जेदार केले गेले, काय क्वालिटी प्रयत्न होते, परंतु झेल टिपण्याच्या या प्रक्रियेत ज्यावेळेस उडी घेतली गेली ना, तर उडी घेण्याच्या प्रक्रियेत त्याचा पाय सीमा पार गेलाय. धावा 6 आल्यात. या षटकारानं या रन चेसला एक नवी आस, एक नवी आशा तयार केली आहे. चौकाराही आलाय आणि षटकारही आलाय. बघूयात आता मात्र 21 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि 21 मध्ये आवश्यकता आहे 42. 21 बॉल 42 ची आवश्यकता असताना या मैदानाच्या सर्वात दूरवरच्या अंतरावर ते षटकार ठोकून काढलाय. कोलवा टाकलेला बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रात. तिथे पुन्हा एकदा मेहनत घेतली जाईल आणि यस, गोव्यात काय निर्णय, अगदी काही क्षणात आपल्याला हा निर्णय कळवला जाईल. मेहनत घेतली जाते, कष्ट घेतले जात आहे, क्षेत्ररक्षणाचं युनिट इथे बहारदार बघायला मिळतोय. चौकाराला 4 धावा आल्यात. या षटकानं अजून एक कलाटणी दिली आहे. ज्या पद्धतीनं सचिन माळीनं एका षटकात 20-21 धावा घेतल्या होत्या, त्या षटकाची पुनरावृत्ती इथे रन्स डिपेंड करत असताना बघायला मिळत आहे. गोपाळ ठाकरेच्या या षटकात देखील धावा आतापर्यंत 15 आल्यात आणि अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इस 5 षटकांचा खेळ झालाय. थँक्यू.
आता या रन चेसची मजा येणार आहे, कारण 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 मध्ये 36 ची आवश्यकता. 18 बॉल 36 ची आवश्यकता आहे. किरण आपल्याला गोलंदाजी मार्क वर बघायला मिळतोय. सुमित कुमार आधीपासून या खेळपट्टीवर सज्ज आघाडीला आलेला फलंदाज, परंतु त्याच्या साथीला किशोरनं आल्या आल्या जी फटकेबाजी केली आहे ना, त्या फटकेबाजीनं या रन चेसला एक वेगळं वातावरण आणि एक वेगळी मोहर घातली आहे. 18-36 चा पहिला बॉल पडतोय. फुलटॉस आणि फुलटॉसला परफेक्ट गॅप मध्ये पाठवलाय. तगडा प्रहार आमदार चषकाचा येतोय. हा क्लासी दर्जेदार चौकार 4. बॉलवर टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र आणि येस लागोपाठचा दुसरा आलाय. लागोपाठचा दुसरा आलाय. काय खेळी खेळली जाते. सुरुवातीचे 4 षटक स्ट्रगल आणि त्या सुरुवातीच्या 4 षटकांमधलं स्ट्रगल नंतरच्या 4 षटकांमध्ये मोकळ केलं जात आहे. चौकार आलाय. 4 धावा. उडवलाय बॉल पुन्हा एकदा काउ कॉर्नरचं क्षेत्र आणि येस जोल टिपला जातोय. मॅच सोडली जात नाहीये. मोक्याच्या क्षणी महत्वपूर्ण क्षणी सचिन माळीनं हा झेल टिपलाय. रिव्ह्यू कशासाठीचा आहे? ओके, बॅटरने रिव्ह्यू घेतला ऍक्शनचा. ठीक आहे, चेक केला जाईल. अगदी काही क्षणात तुम्हाला आयोजकांच्या वतीनं हा निर्णय कळवला जाईल. आयोजकांना विनंती आहे की थ्रो बॉल चेक करायचा आहे. Yes, it's a fair delivery. फलंदाज आउट झालाय. काय नाट्यमय चित्र बघायला मिळतंय या सामन्यात. पारड कधी उजव्या बाजूला झुकतंय, कधी डाव्या बाजूला झुकतंय, कधी डाव्या बाजूला झुकतंय, कधी उजव्या बाजूला झुकतंय. परंतु इथे मशागत आणि मेहनत आहे त्या आतमध्ये लटकलेल्या काट्याची. काटा तर काय तर विजय, आणि त्या विजयासाठीची ही लढाई. पुढची जी मॅच आहे, पुढचा जो सामना आहे, त्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोघेही संघांना विनंती की टॉस का बॉस कक्षात उपलब्ध व्हायचंय. साई इंडियन्स वर्सेस एव्हरग्रीन 11 या दोघेही संघांना विनंती आहे. साई इंडियन्स आणि एव्हरग्रीन या दोघेही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की पुढच्या 5 मिनिटाच्या आत तुम्ही नाणेफेकीसाठी उपलब्ध व्हायचंय. फुलटोल पाठवलाय दरम्यानच्या एरियात. गोलंदाजाकडून चूक झाली आहे आणि त्या चुकीवर फलंदाजाने शिक्षा दिली आहे. जमीर मंजुरी आल्या आल्याच चौकार मारलाय आणि या रन चेसला अजून थोडं पुढे घेऊन जात आहे. रिव्ह्यू पंचांनी घेतलाय का पुन्हा एकदा थ्रो साठी? ठीक आहे, चेक केलं जातं.
पंचांनी इशारा कशाचा केलाय पंच सांगा ते बघा ते तोच इशारा करताय. पंचांचा निर्णय आलाय थ्रो डिलिव्हरी आहे थ्रो केलाय बॉल या कारणास्तव ज्यावेळेस डिसिजन इकडे दिला जाईल त्यावेळेस कुठल्याही खेळाडून इकडे यायचं काय घेतलाय अंपायर्स हा फ्री हिट ना मग काय झालं स्कोर सांगायचं असं 64 धावा आहेत धावफलकावर येणारा बॉल फ्री हिट असेल आता 15 चेंडूंचा खेळ बाकी राहतो इथून आणि 15 मध्ये 22 ची आवश्यकता आहे गोलंदाज चेंज केलाय अडिया चेंज केलेला गोल 15 बॉल 22 या ओव्हर मध्ये 2 चौके आलेत आणि 1 पंजा अर्थातच नो बॉल +4 जस्ट वेट थांबा क्लिअर केलं जातंय बरोबर आहे 23 धावा लागताय फ्रीटचा बॉल आणि बॉलर चेंज झालाय अर्थातच
प्रशांत निकम दामू आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. 15 बॉल 23. इथूनही मॅच कुठल्या क्षणी कोणत्या जागेला फिरेल आणि कोणत्या संघाच्या पारड्यात फिरेल हे सांगता येत नाहीये, कारण 5 खेळाडू इथून बाद आहे. दामू निकम डावकुऱ्या हाताचा तेज तर्रार वेगवान गोलंदाज, ज्याच्या गोलंदाजीची सध्या तरी चांगली चर्चा आहे. चांगली गोलंदाजी करण्यासाठी हा दामू देखील ओळखला जातो. बघूयात हा प्रीहिटचा बॉल आणि येणारे 3 बॉल कशा पद्धतीने दामू टाकतोय ते. दामू निकमचा बॉल लॉफ्ट केलाय काउ कॉर्नरच्या क्षेत्रात. धीरज पवारनं अडवलाय बॉल. धावा अडवणं महत्वाचं आहे आणि त्या संघासाठी अडवलायत ना हे महत्वाचं आहे. 3 धावा आल्या असत्या, परंतु फक्त 2 आणि त्या 2 वरच समाधानी राहावं लागतंय. काय फिल्डिंग केली आहे, काय एफर्ट्स लावले, कारण माहिती आहे इथून धावा कमी आहेत आणि त्या धावा वाचवणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण आता इथून क्षेत्ररक्षकांना मेहनत घ्यावी लागेल, प्रत्येक बॉलवर मेहनत घ्यावी लागेल क्षेत्ररक्षकांना. गोलंदाजाची गोलंदाजी चुकते, कारण आपण बघितलं धीरज पवार आणि मनसुफ शहा या दोघांची गोलंदाजी जर सोडली ना तर पाहिजे तितकी चांगली साथ गोलंदाजांकडून डिपेंड करताना बघायला मिळालेली, परंतु दामून आता चांगला बॉल हाताळलाय. स्लोवर बॉल बॅट हातातून निसटते. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल, वेग कमी केला, एक वेगळं व्हेरिएशन गोलंदाजाकडून बघायला मिळालं आणि त्यातच फलंदाजाला बीट केलाय. निर्धाव चेंडू आता मात्र शेवटचा बॉल उरतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 13 बॉल 21. 6 बॉल जर का निर्धाव टाकला किंवा 1 धाव जरी दिली ना तरी देखील हा रन चेस आपल्याला शेवटच्या बॉल पर्यंत बघायला मिळेल आणि तो रन चेस अगदी भव्य दिव्य बघायला मिळेल. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर गोलंदाजाच्या विरोधातलं हे आक्रमण. बॉल मिळत नव्हता म्हणून मिळवलाय आणि मिळवलाय तर तो पाठवलाय सीमारेषा पार. धावायतील 6. उरताय चेंडू आता 12 आणि 12 मध्ये आवश्यकता आहे 15ची. बघूयात 12 बॉल 15 रन कशा पद्धतीने हाताळले जातील. ओटीयू डीजे. 12 बॉल 15ची आवश्यकता असताना मनसुफ शाह यांच्या हातात बॉल आहे. बघूयात या 12 बॉल मधल्या 15 धावा कशा पद्धतीने काढल्या जातील किंवा कशा पद्धतीने थांबवल्या जातील. 6 बॉल मधल्या 6 धावा देखील टेनिस बॉल क्रिकेट मध्ये झालेल्या नाहीयेत. 12 बॉल मध्ये 12 धावा देखील होताना आपण बघितलेल्या नाहीयेत. इथे 12-15 आहे. या 12-15 साठी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक कशा पद्धतीने मेहनत घेता, फलंदाज कशा पद्धतीने मेहनत घेता, कारण मेहनतीचा खेळ आहे. इथे तुम्हाला इझी काही नाहीये, सोपं काही नाहीये, सगळं काही अवघड आहे. अवघडाला सोपं करायचं असेल तर मेहनत आणि कष्ट.
पहिल्या बॉलवर जी संधी होती ना ती संधी फार महत्वाची होती, कारण गोपाळ ठाकरे यांच्या जवळ बॉल होता आणि खूप सारा वेळ देखील यष्ट्या त्यांना 3 दिसत होत्या. 3 पैकी एकाला जरी लागला असताना तर एकही धाव नसती आणि महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला असता. तरी देखील पण सामन्याकडे स्लोवर बॉल पुल केलाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉल जातोय. क्षेत्ररक्षकाची मेहनत पुन्हा एकदा चांगली बघायला मिळते. उंचीवर उडी मारून फेकी इथे मात्र चुकते, फेकी इथे चुकते. चुकलेल्या फेकीवर 2 धावा येत आहेत. दुहेरी आली आहे, 2च्या मदतीने धावफलक सजतंय. 77 रन. 8 बॉल 9 वर आली मॅच. 8 बॉल 9 रन. इथे जर का 2 पैकी 1 बॉल डॉट असेल तर मग शेवटच्या षटकात रोमहर्षक मॅच आपल्याला बघायला मिळेल. काय मॅच बघायला मिळते मित्रांनो, कुठे होती ही मॅच, कुठे आणून ठेवली आहे मॅच. 24 चेंडू आणि 54-55 धावा लागत होत्या. त्या 24 चेंडूंमधल्या 55 धावांचं समीकरण इथे आणून ठेवलंय. 8 बॉल आणि 9 वर. 8 बॉल शिल्लक आहेत, 9 धावांची आवश्यकता आहे. परंतु सुमित कुवर, जमीर मंसुरी आणि किशोर या तिघांनी जी मेहनत घेतली ना त्या मेहनतीला इथे फळ बघायला मिळते. परंतु इथूनही मॅच अजून दूर आहे. 8 बॉल 9 रन. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मोडकळीस काढलाय. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल उरतोय. 7 बॉल 9 रन. हा बॉल देखील डॉट असेल तर मग शेवटच्या षटकात ही मॅच तिखट असेल, चटकदार असेल. मोठा फटका खेळला जाईल का, मोठा स्ट्रोक खेळला जाईल का. समोरच्या क्षेत्रात मारला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. बॅकअपने फिल्डिंग चांगली केली आहे, सचिननं फिल्डिंग चांगली केली आहे. वाचवल्यात संघाच्या 2 धावा. इथे क्षेत्ररक्षणात गोंधळ होतोय, क्षेत्ररक्षणात खूप सारा गोंधळ होतोय. शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्यात आणि आता या मॅचला आणून ठेवलंय 6 बॉल आणि 7 वर. चेंडू शिल्लक आहेत 6 धावा बनवायच्या आहेत 7. चला साई इंडियन्स आणि एव्हरग्रीन या दोघही संघाच्या संगणकांना विनंती की टॉस का बॉस कक्षात यायचं आहे. आयोजकांकडून तुम्हाला सूचना आहे. विकी आलाय गोलंदाजीला. 6 बॉल आणि 7 ची आवश्यकता. विकी 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 5 बॉल 7 आहे. मॅच ऑन आहे. बघूयात 6 बॉल 7 रन आत्ताच झालेल्या छत्रपती चषक मालेगावच्या स्पर्धेत डिपेंड होताना आपण बघितलेत मित्रांनो. आमदार चषक सटाणाच्या या स्पर्धेत सुद्धा 6 बॉल 7 रन डिपेंड होतील का. उलट्या हातासाठी आता क्षेत्ररक्षक सचिनला पाठवलंय. क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो. डीप मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि डीप थर्ड मॅन आहे. विकीचा पुढचा बॉल जमीर मंसुरी यांच्यासाठी. स्लोवर बॉल, त्या स्लोवर बॉलला अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. धीरज पवार. फंबल झाले आणि इथे मात्र 1 च्या ऐवजी 2 रन दिले जात आहे. 2 रन दिले जात आहे. क्षेत्ररक्षणात झालेल्या चुका इथे महागात पडू शकतात. 2 आल्यात.
4चा खेळ 4 मध्ये 5. आता थोडं क्लोज बोलवलं जाते कारण मनसुख शाह यांना माहिती आहे मोठा फटका खेळला जाईल की नाही. उलट्या बॅटने आणि कॅच सोडली आहे. कॅच सोडली आहे आणि फेकी सुद्धा फार ढिली आहे. फार गचाळ क्षेत्ररक्षण. ही कॅच जर का घेतली असती तर मग मॅच ऑन होती. कारण मित्रांनो मॅच मध्ये तुम्हाला मेहनतीशिवाय दुसरं काहीच नाहीये. संधी मिळत असते त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. ज्या कामासाठी क्षेत्ररक्षकाला तिथे सज्ज केलं होतं ना तो प्लॅन आणि ते जाळं सक्सेस झालं होतं. परंतु तिथे 2 धावा आल्या आहेत आणि आता बॉल रनवर आली आहे मॅच. 3 बॉल आणि 3 रन. खोलवर काटलाय बॉल. झेल टिपण्याची संधी. चूक चूक आणि चूक. झालेली चूक महागात पडली आहे. काय मॅच काढली आहे अफलातून अफलातून आणि अफलातून. इथे सुद्धा झेल टिपण्याची संधी परंतु या 2 चुकांमुळे इथे सामना पराभवानं आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगला खेळ चालू होता परंतु त्या चांगल्या खेळाला इथे नजर लागते आणि ओनियन किंग या संघाला पराजयाची चाक चाखावी लागते. सेलिब्रेशन ऑन आहे मैदानाच्या आत कारण हा मॅच जिंकली आहे. क्रिकेट या खेळाच्या या दुसऱ्या बाजू आहेत की सेलिब्रेशन ऍग्रेशन्स या गोष्टी मैदानाच्या आत आपल्याला सातत्याने बघायलाच मिळतात. चला दुसऱ्या मॅचचा नाणेफेक इथे केला जाईल.